आला 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 ॲटोवाला विकी मंडळी साताराच्या कृषी प्रदर्शनात आलेला आहे आणि कृषी प्रदर्शनामध्ये साताराच्या आजच्या या दिवशी पहिल्या दिवशी मी आलेलो आहे महिंद्रा ट्रॅक्टरच्या इथं या सेक्शनमध्ये आलेलो आहे. माझ्यासोबत असणारे आहेत महिंद्रा ट्रॅक्टरचे इथले सेल्स एक्झिक्युटिव्ह जे आज आपल्याला महिंद्रा ट्रॅक्टर जो आहे कुठला आहे जो शेतकऱ्यांसाठी खास महिंद्रानं एक युनिक फीचर्सद्वारे बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी ती आज आपली सगळी माहिती आपण या इथं घेणार आहोत. तर सर मी जास्त वेळ घेत नाही लोकांचाही, मला पहिलं तुमचं नाव सांगा काय आहे. प्रतीक शिवणकर. प्रतीक शिवणकर. ओके सर, थोडं मोठ्यानं बोला. प्रतीक शिवणकर. ओके सर, मी ज्या ट्रॅक्टरवर बसलेलो आहे तो ट्रॅक्टर का खास आहे, का महिंद्राने एवढा खास ट्रॅक्टर बनवला आणि त्या ट्रॅक्टरचं नावासह वैशिष्ट्य किंमत हे सगळं आता तुम्ही सांगायचं आहे. आता मी काहीच बोलणार नाही, तुम्हीच बोलायचं आहे. चालते. येस. फर्स्ट म्हणजे महिंद्रा 2130 ओजा हा ट्रॅक्टर 30 HP बरं. आणि हा ट्रॅक्टर कॉम्पॅक्ट सिरीजमध्ये काढला. म्हणजे आंतरमशागतीसाठी हा ट्रॅक्टरचा उपयोग म्हणजे आपण फळबागे असू शकतो किंवा आल्याला भर टाकायची असू शकते किंवा हळद भरसाठी. बरं. हळद ऊस म्हणजे प्रत्येक गोष्टची म्हणजे आंतरमशागत असेल त्या आंतरमशागतीसाठी ह्या ट्रॅक्टरचा उपयोग केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर असताना आपल्याला पाहिजे कम्फर्ट. ही तुम्हाला ही कम्फर्टेबल आपल्या कंपनीने सीट दिलेली आहे. त्यानंतर थोडक्यात कम्फर्टेबल म्हणजे सर सीट ही 4 व्हीलरच्या गाडीसारखी कारसारखी मागं पुढं होती, ऍडजस्टेबल आहे. वा. त्यानंतर ट्रॅक्टरला सुविधा दिली. ह्या ट्रॅक्टरला तुम्हाला टेलिस्कोपिक स्टेअरिंग आहे आणि त्या स्टेअरिंग तुम्ही हे वर खाली करू शकता. टिल्ट म्हणजे थोडक्यात मंडळी काय माहिती आहे का, 4 व्हीलरला छोटे कार सेक्शन किंवा एसयू जे आहेत त्याला टिल्ट मांडल्यानंतर तुम्ही असं स्टेअरिंग त्याला हलवू शकता. तसं हे ट्रॅक्टरला सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे साधारण ट्रॅक्टरवरचा कोणताही हाईटचा माणूस, कसाही माणूस त्याला त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार ते स्टेअरिंग मागं पुढं तो घेऊ शकतो, वर खाली उचलून ठेवू शकतो. बरोबर. तर ही सिस्टीम ह्याला दिलेली आहे. सीटची एक झाली, ही एक झाली, म्हणजे हे प्रीमियम फीचर्स आहेत सगळे. नेक्स्ट सर. त्यानंतर तुम्हाला सिंक्रोमेश गिअरबॉक्स येतो. बरं. प्रथम म्हणजे काय, सिंक्रोमेश गिअरबॉक्स आपल्या ड्रायव्हरला त्रास झाला नाही पाहिजे कुठला ट्रॅक्टर वगैरे चालवताना, कम्फर्ट पाहिजे. ट्रॅक्टरवाल्यांच्या पार्ट किंवा थोडंसं त्यामुळे ह्या कंपनीनं काय केलं की बाबा माणसांना कंफर्टाला दणका वगैरे बसतो, त्यासाठी म्हणजे आपल्याला सारखं इकडे तिकडे वळायला लागतं ना ह्या साईडला त्या साईडला. बरोबर. त्यासाठी कंपनीनं काय केलंय, तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे रोटरवर ट्रॅक्टर चालतो. हा जास्त प्रमाणात रोटरला ट्रॅक्टर चालतो. तुम्ही जर हा रोटरचा घेर टाकला, हा रोटरचा घेर टाका किंवा हा हाईटचा टाकला किंवा लवचा घेर टाकला, क्रिपर घेर. एकदा कॅमेरामन इथं या दादा, त्यांना एकदा प्रेक्षकांना हाय लो क्रिपर असं घेर दिलेले आहेत कंपनीने तुम्हाला आणि 540 इकॉनॉमिक आणि 540 स्टँडर्ड असा PTO दिलेला आहे तुम्हाला. तर शेतकऱ्यांना कसं होतं, शेतकरी जर रानात ट्रॅक्टर चालवते आणि त्यांना सारखं रोटरला जर मागं बघायला लागत असेल तर हा घेर टाकला एकदा तर ह्याचा जो रोटरचा जो PTO आहे तर हा बटनावर ऑपरेट होतो. इथल्या बटनावर या इकडे. म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या घेणारा बटन दाखवा. ह्या बटनावर हा रोटर चालू होतो आपला. त्याला PTO म्हणतात. PTO. ह्याचा कसलाही मेंटेनन्स नाहीये. ह्याला काय ऑइल काय म्हणजे काय लागेल नाही, काय नाही, जी एक वायर येते फक्त, बाकी काय नाही. ती जर कुठली काय झालं तर शक्यतो डॅमेज होतच नाही, ती आतच दिली वायर. आलं का लक्षात. त्यानंतर तुम्हाला हा सिंक्रोमेश गिअरबॉक्स दिलेला आहे इथं. हा सिंक्रोमेश गिअरबॉक्स म्हणजे काय, तर आपण समजा घेर टाकला तर कंपनी काय करते, घेर देते, घेर रेशो देते. तर कंपनीनं काय केलं, हा सेकंड घेर टाकला. आपण ऊस जे ऊसभर करतो आपण त्या ऊसभरीला लव सेकंड किंवा लव थर्ड ह्या गतीनं माणसं चालवते ती. जर एखाद्या वेळेस जर मोकळा वावर असलं, ऊस वगैरे नसला तर हाईट फसणं पण हे सरी ओढतो ट्रॅक्टर. गती रेशो चांगला याला. तर तुम्ही एकदा जर रोटरचा हा घेर टाकला तर कसं होतं, सारखं हा घेर न्यूटन करा, हे बटन करा, असं करा, तसं करा, ते त्रास होऊ नये म्हणून कंपनीने तुम्हाला हे बटन दिले, पुश बटन. हे झालं की न्यूटन. त्यानंतर ट्रॅक्टर समजा रिव्हर्स घ्यायचा आहे तर हा ट्रॅक्टर इथंच रिव्हर्स आहे तुमचा. आणि त्यानंतर परत जर तुम्हाला फॉरवर्ड घ्यायचा तर हा ट्रॅक्टर फॉरवर्ड जातो. त्यामुळे घेर टाकताना कसला कर्कश आवाज वगैरे येत नाही. म्हणजे फुल्ली आहे का नाही ह्या ट्रॅक्टरला, म्हणजे कारला म्हणजे रानातली जी ट्रॅक्टरची ताकद तर ट्रॅक्टरची आहेच, पण ती तुम्हाला कार सारखा आपला फील यावा शेतकऱ्याला. आता कसं होतं, आम्हाला भरपूर कस्टमर भेटले तर ते म्हणले आम्हाला कारमध्ये बसू वाटत नाही, पण ह्या ट्रॅक्टरवर शाबास. अजून काय पाहिजे, महिंद्रानं मंडळी हीच गोष्ट हेरून हे सगळ्या फॅसिलिटीज. त्यानंतर तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यानंतर पॉवर स्टिअरिंग आलं. तर पॉवर स्टिअरिंग दिलंय. इतर कंपन्यांना जे येतो ते सिंगल ऍक्टिंगचा पंप येतो, पण महिंद्रानं काय केलंय, तुम्हाला ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग दिलं. हे करून दाखवता येईल का. हे ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग आतलं, ह्याला ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग म्हणतात. याचा कसलाही मेंटेनन्स नसतो. त्यानंतर तुम्हाला कंपनीनं सिंगल पीस बोनेट दिलेलं आहे. सिंगल पीस बोनेट. ओके. सिंगल पीस बोनेट. येस. एक. त्यानंतर तुम्हाला ही रेडिएटरला सेफ्टी, आपला रेडिएटरला एक सेफ्टी लागते. सेफ्टी बरोबर. की समजा उसाचा कचरा वगैरे आत गेला तर कसं होतं, घाण लागते, मग रेडिएटर खराब होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कंपनीनं ही सेफ्टी दिली, जाळी दिलेली, सेफ्टी दिलेली. ही जाळी बघू शकता मंडळी इथं. ही सेफ्टी बघा, सेफ्टी म्हणून जाळी दिलेली आहे तुम्हाला. ही वर येते वरती. वर येते. ओके चालेल. इथून समोरून घेऊ शकता. इथून बघा
ही जाळी दिसते बघा. जाळी दिसते. ऊसाचा ह्याच्यात जर तुम्ही गेलात कचरा आला की इतर कुठलाही कचरा जनरली डेली रुटीनचा, तर तो इथे थोडासा त्याला स्टॉप होऊ शकतो तो कचरा. तर बॅटरी इथं आहे, बॅटरी पुढे दिली आणि बॅटरीला सेफ्टी. बॅटरीला सेफ्टी आहे. येस. त्यानंतर तुम्हाला हा ड्राय एअर क्लिनर दिला. Dry air cleaner. ड्राय एअर क्लिनर म्हणजे आपले हवा मारली की त्याचा विषय वेगवेगळा क्लिअर होऊन Okay. जातो. त्यानंतर तुम्हाला हा इंजिन सीसी दिली, त्याला 1431 सीसीचं इंजिन आहे ट्रॅक्टरला तुम्हाला. 1431 सीसीचं इंजिन. म्हणजे सगळ्यात मोठं इंजिन दिलेलं आहे 30 HP सेगमेंट मध्ये बरं. तुम्हाला. आणि ह्या ट्रॅक्टरला 3 सिलेंडर आहेत. अच्छा. 3 सिलेंडर म्हणजे ॲट अ टाइम तिन्ही पिस्टनला समान पाणी फिरतं, त्यामुळे ट्रॅक्टर टेम्परेचर होत नाही, बरं. तुमचं कुलंट वगैरे ओढत नाही जास्त प्रमाणात. डिझेल किती लिटर याला? ह्याला डिझेलची टाकी 24 लिटरची. 24 लिटरची. 24 ओके. लिटरची. ठीक आहे. त्यानंतर ह्या कंपनीनं तुम्हाला एक डिझेलही कॅप पण आहे हा, तो जेल. बराच. Yes. 6 वर्ष वॉरंटीचा तुम्हाला इथं शिक्का दिलेला आहे. 6 years, okay. वॉरंटी म्हणजे वॉरंटी पण असते ना त्याला. बरोबर. तर तुम्हाला प्रथम म्हणजे इंजन, बर 2 नंबर म्हणजे तुमचं गिअरबॉक्स, बर 3 नंबर म्हणजे हायड्रोलिक. ह्या ट्रॅक्टरला तुम्हाला 6 year वॉरंटी येते. इंजिन, गिअरबॉक्स आणि आणि हायड्रोलिक hydraulic या 3 गोष्टीला 6 वर्षाची वॉरंटी warranty कंपनीने तुम्हाला. दिलेली आहे महिंद्राच्या या 2130 ओजा या ट्रॅक्टरला. बरोबर. येस. अजून सांगा काय. त्यानंतर तुम्हाला ह्या ट्रॅक्टरला इगल शेप दिलाय. ओके. म्हणजे शेप वाईज बघू शकता थोडासा जरा इगल शेप दिलाय. आणि वेगळा शेप याला दिलेला जर तुम्ही रानात गेला, हा कसं होतं रानात गेलं की शेतकऱ्याला सेफ्टी म्हणून पुढचं दिसलं पाहिजे ना, रस्ता बरोबर. दिसला पाहिजे, काय दिसलं पाहिजे. रात्रीचं हा, तर त्यासाठी तुम्हाला का नाही म्हणजे अप्पर डिप्पर एकदम फुल लाईट दिसते. तुम्ही जर रात्रीचं गेला ना, प्रखर तर light पूर्ण आहेत. हा प्रखर लाईट पूर्ण अख्खा रस्ताच दिसतो. लांबी रुंदी त्याची लांबी पहिल्यापेक्षा जरा त्या जास्त- लाईटचा जो जास्त हे आहे हा, एरिया हा, जास्त दिली एरिया ऑफ लाईट ती जास्त त्याला मोठी ही केलेली आहे. दिलेली. ओके. म्हणजे थोडक्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत मंडळी बरं का. हा. त्याची काळजी खूप घेतलेली. म्हणजे ज्या कार सेक्शन मध्ये किंवा प्रीमियम सेक्शन ज्याला म्हणतो आपण हम्म. की त्याची महिंद्राने या 2130 महिंद्राच्या ओजा या ट्रॅक्टरमध्ये त्यांनी काळजी घेतलेली आहे. जसं की स्टेअरिंगचा असेल, ॲडजस्टमेंट असेल, सीट असेल. इथं त्यांनी हा एक ऑप्शन सांगितला होता गिअरसाठी, EPTO चा. EPTOचा. म्हणजे रोटर चालू करताना कसलाही त्रास नाही येस. तुम्हाला. ही बॅक प्रोफाईल बघू शकतो आपण या इकडं. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर तुम्हाला 2 ऑइल दिलेत. म्हणजे काय, एक डीसी आणि ड्राफ्ट म्हणतात त्याला. बर म्हणजे खोली ऍडजस्ट करायचा हा ड्राफ्ट आहे आणि बर. तुम्ही आपलं वर खाली ह्याच्यावर करू ओके. शकता. ओके. ही कुठल्या ट्रॅक्टरला नाही. अच्छा. हे फक्त त्यानंतर आपल्या महिंद्रालाच आहे. त्यानंतर ओके. तुम्हाला सेफ्टी म्हणून समजा एखादा चढ लागला, काय बर. लागला किंवा उतरायला ट्रॅक्टर उभा करायचा आहे, बर. तर त्यासाठी तुम्हाला सेफ्टी म्हणून एक हँडब्रेक बी दिलाय. अच्छा. तो इथं हँडब्रेक दिलेलं आहे. काढायचा पण सोपं आहे. जर तुम्ही नुसता इथं पाय ठेवला, हा. असंही केलं, आत अडकवलं की असं केलं की हँडब्रेक निघतो. ओके. हा. त्यानंतर तुम्हाला इथेही 900 बॅकलाईट ही दिलेली आहे. बॅकलाईट दिलेली. इथे जे शिकवली नॉर्मली असतेच. मला वाटतं बॅकलाईट थोडीशी ही नॉर्मल जी पूर्वीची ट्रॅक्टरला लाईट असायची तशीच का तशीच ही. कारण त्याचा एक फायदा मंडळी सांगतो. फारच काही काही ट्रॅक्टरवाले आता LED लाईट लावतात, मागच्याला काही दिसत नाही. तर ही लाईट म्हणजे हे बारकावे फार महत्वाचे आहेत की जुन्या पद्धतीची लाईट असणं महत्वाचं. कारण मागच्याला त्रास होणार. त्यानंतर तुम्हाला जे रोटरसाठी महत्वाचे किंवा यासाठी 950 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी दिली. लिफ्टिंग कॅपॅसिटी 950 किलो किलोची. हा. ओके. म्हणजे जर आपलं मागचं यंत्र जर मोठं असलं काय बरोबर. असलं, समजा आता आपण रानात जातो, आपण शेतकरी ट्रॅक्टर घेतो त्याच्यानंतर शेतकऱ्याकडे कसं असतं, गाय म्हशी असतात. बरोबर. मग ती वैरण एखाद्या वेळेस बाबा आपण कल्टिवेटर घेऊन गेलो, त्याच्यावर वैरणीचं वजन टाकलं तर ते पण उचलता आलं पाहिजे ना. बरोबर. त्यासाठी तुम्हाला ही दिलं पाहिजे. आणि ह्या ट्रॅक्टरचा टॉर्क पण एकदम मस्त आहे. ओके. ट्रॅक्टर तुम्ही आंतर मशागतीसाठी 100% हा घेऊ शकता. आणि अंतर मशागतीसाठी मंडळी हा ट्रॅक्टर महिंद्राचा 2130 हा, ओजा हा ट्रॅक्टर तुम्ही त्याचे आता हे सगळे स्पेसिफिकेशन सांगितले. इथं टूल बॉक्स आहे मला. टूल बॉक्स आहे. Yes, हे tool box त्यासाठी आहे. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी वा. सेफ्टी बी अजून दिली. काय काय अजून आणि पाहिजे? तुम्हाला चार्जर Charger. किट विथ यामध्ये मंडळी- तुमचा मोबाईल घेतला आणि मोबाईल असा ठेवला चार्जिंगला पिन लावून, हम्म. तर तुम्ही हे करू Yes. शकता. थोडक्यात पाणी- मंडळी हा. ऊसवाल्यांना आपल्या ट्रॅक्टरवाल्यांना गाणी तुम्हाला माहिती आहेत कशी गाणी असतात. त्यानंतर- गाणी ऐकायची असेल तर इथं त्यानंतर सिस्टीम तुम्हा- भारी दिलेली आहे. हा. आणि ह्यामध्ये तुम्हाला पाणी बॉटल ठेवण्यासाठी सेफ्टी दिलेली आहे. ओके. हे असं ठीक आहे. म्हणजे छोट्या कुठल्याच छोट्या tractor गोष्टी ह्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. डम्पिंग पाईप वगैरे तर 2100 महिंद्रा 2130. ओजा 2130 हा या ट्रॅक्टरची आता आपण माहिती घेतली. साताराच्या कृषी प्रदर्शनात आपण आता आलेलो आहोत. सर प्राइस काय आता फायनल? ह्या ट्रॅक्टरची इन्शुरन्स पासिंग विथ ॲक्सेसरीज मिनिमम 6,35,000 रुपये ऑन रोड जाते. ओके. आता आपण कृषी प्रदर्शनात आहे पण ऑल महाराष्ट्रात हां, तेवढ्याच price- फिक्स प्राइस तेवढ्याच आहे. परत एकदा प्राइस सांगा. 6,35,000 रुपये. 6,35,000 प्राइस आहे याची मंडळी. तर वाट कसली बघताय जे शेतकरी आहेत, ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्यांना ट्रॅक्टरची या गरज आहे, त्या त्यांनी महिंद्राच्या कुठल्याही शोरूममध्ये बिंदास जावा आणि या किमतीला ट्रॅक्टर तुम्ही खरेदी करू शकता. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. स्पेसिफिकेशन या महिंद्रा 2130 ओजा या ट्रॅक्टरचे कसे वाटले कमेंट करून सांगा. तुमचं काय मत आहे बिंदास मत मांडा. आणि हो, ॲटोवाला चॅनल आहे का नाही आपला, सबस्क्राईबचं बटन दिसतंय बघा, सबस्क्राईबचं बटनावर तिथं
क्लिक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या ॲटोवाला चॅनलला पुन्हा एकदा म्हणतो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढचा व्हिडिओ लवकरच मी घेऊन येतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर थँक्यू. धन्यवाद. येस जय महाराष्ट्र. येस.